हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू लर्नोलेट। तर 19 जून रोजी तुमचा एमएच नर्सिंग सीईटीचा जो रिझल्ट आहे तो डिक्लेअर झालेला आहे। तर रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर बीएससी नर्सिंग ॲडमिशनची पुढची प्रोसेस काय आहे ती आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओ सर्वांसाठी इम्पॉर्टंट असणार आहे, तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून बीएससी नर्सिंग ॲडमिशन रिलेटेड जे नेक्स्ट व्हिडिओज मी अपलोड करीन त्याचे जे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील। ओके, सो नर्सिंग सीईटीचा जो रिझल्ट आहे तो डिक्लेअर झालेला आहे। सो रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर सर्वात पहिली जी प्रोसेस आता स्टार्ट होणार आहे ती आहे रजिस्ट्रेशन विंडोची। सो ॲडमिशनसाठी एक नवीन रजिस्ट्रेशन विंडो ओपन होईल, त्यावर सर्व स्टुडंट्सना रजिस्टर करायचं आहे। ज्या स्टुडंट्सना ॲडमिशन घ्यायचं आहे बीएससी नर्सिंगमध्ये त्या स्टुडंट्सना रजिस्ट्रेशन विंडोवर जाऊन रजिस्टर करावं लागणार आहे। तर रजिस्ट्रेशन विंडो सुरू होण्यापूर्वी सीईटी सेल एक ऑफिशियल नोटीस रिलीज करेल की रजिस्ट्रेशन या तारखेपासून स्टार्ट होणार आहे, या तारखेपर्यंत आहे। तर रजिस्ट्रेशन विंडो ओपन झाल्यानंतर मी तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड करीन, त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं इम्पॉर्टंट आहे, कारण जेव्हा मी रजिस्ट्रेशन विंडो ओपन झाली आहे या रिलेटेड व्हिडिओ अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल जर तुम्ही सबस्क्राईब केला असाल तर। आणि रजिस्ट्रेशन विंडो ही पर्टिक्युलर टाइमसाठीच ओपन असते। एकदा रजिस्ट्रेशन विंडो क्लोज झाली आणि तुम्ही रजिस्ट्रेशन केला नसेल तर तुम्ही ॲडमिशनसाठी एलिजिबल नसता, भले तुम्हाला 99% जरी नर्सिंग सीईटीवर पडले असले तरी। ठीक आहे, सो रजिस्ट्रेशन विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला रजिस्टर करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट जी प्रोसेस आहे ती आहे ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड। ओके, सो तुम्हाला डॉक्युमेंट जे आहेत ते ऑनलाईन अपलोड करायचे आहेत। कोणते कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, कोणत्या कॅटेगरीसाठी कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत त्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक मिळेल आणि वर आय बटनमध्ये पण तुम्हाला लिंक मिळेल की कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत कोणत्या कॅटेगरीसाठी। ठीक आहे, तर सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत त्याची लिस्ट मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केली आहे कॅटेगरी वाईज। ओपन कॅटेगरीला कोणते डॉक्युमेंट्स पाहिजे आहेत, ओबीसीला, एससी एनटीला सर्व जे कॅटेगरीज आहेत त्यांना कॅटेगरी वाईज जे डॉक्युमेंट्स आहेत आणि जे मायनॉरिटी स्टुडंट्स आहेत त्यांना जे कोणते डॉक्युमेंट्स जे पाहिजे आहेत रिक्वायर्ड आहेत त्यावर मी व्हिडिओ अपलोड ऑलरेडी केलेला आहे। ओके, सो ते झाल्यानंतर तुमची थर्ड स्टेप येते फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। आता जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे ती एमएसटी सीईटीच्या पीसीएम आणि पीसीबीमध्ये ऑनलाईन पण असते, पण नर्सिंग सीईटीमध्ये तुम्ही पाहू शकता फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला कंपल्सरी आहे। तुम्हाला एक सेंटर अलॉट होते, त्या सेंटरवर जाऊन तुम्हाला जे तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत हार्ड कॉपी ते तुम्हाला व्हेरीफाय करायचे असतात। ठीक आहे, सो फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं, ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नसतं। तुम्ही ऑनलाईन डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता, बट जे व्हेरिफिकेशन असेल ते तुमचे फिजिकल असेल। ओके, सो तुम्हाला तिथे फिजिकली जाऊन जे डॉक्युमेंट्स असतील ते हार्ड कॉपीज व्हेरीफाय करायचे असतील। प्रत्येकाला वेगवेगळं सेंटर असतं, प्रत्येकाला वेगवेगळ्या कॉलेजवर जाऊन त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट्स असतात ते व्हेरीफाय करायचे असतात। तर ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुमची फायनली मेरिट लिस्ट येते। तर स्टेट मेरिट लिस्ट आल्यानंतर त्यामध्ये तुमचा जो रँक आहे तो त्या लिस्टमध्ये मेन्शन असतो, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुमचा कितवा नंबर आहे तो त्या ठिकाणी मेन्शन असतो। टोटल 58,000 स्टुडंट्सनी जी आहे ती नर्सिंग सीईटीची एक्झाम दिली होती, तर 58,000 स्टुडंट्समध्ये तुमचा रँक कितवा आहे ते त्या स्टेट मेरिट लिस्टमध्ये मेन्शन असतं। आणि तुमचं जे ॲडमिशन आहे गाईज ते स्टेट मेरिट लिस्ट थ्रू होतं, म्हणजे तुमचा जो रँक आहे त्या थ्रू तुमचं जे ॲडमिशन आहे ते केलं जातं। ओके, जर तुम्ही लास्ट इयरची जरी पीडीएफ बघितला असाल कट ऑफची, तर लास्ट इयरच्या कट ऑफ पीडीएफमध्ये तुम्हाला पर्सेंटाईल किंवा मार्क्स दिसणार नाहीत, तर त्यामध्ये तुम्हाला जो रँक आहे कोणत्या रँकच्या स्टुडंट्सला कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे ते तुम्हाला दिसेल। ओके, सो बेसिकली जो तुमचा रँक असतो तो स्टेट मेरिट लिस्टमध्ये दिलेला असतो। सो पहिल्या 3 स्टेप झाल्यानंतर तुमची जी स्टेट मेरिट लिस्ट आहे ती रिलीज केली जाईल सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती। ओके, आणि जशी स्टेट मेरिट लिस्ट रिलीज होईल त्यावर देखील मी व्हिडिओ अपलोड करेन। ओके, त्यानंतर सर्वात महत्त्वाची जी प्रोसेस आहे ॲडमिशनमधली ती स्टार्ट होते ऑप्शन नंबर 5 पासून, जी आहे प्रेफरन्स फिलिंग प्रोसेस। कॉलेजेसचे नेम्स फिलअप करायची जी प्रोसेस आहे ती तुमची स्टेप नंबर 5 पासून स्टार्ट होते। ओके, तर कॅप राऊंड 1 साठी तुम्हाला कॉलेजेसचे नेम्स फिलअप करायचे असतात की तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन हवं आहे। सो खूप सारे कॉलेजेसचे नेम तुम्हाला त्या ठिकाणी एंटर करायचे असतात। मॅक्सिमम स्टुडंट्स पहिला गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत ते एंटर करतात, त्यानंतर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचे नेम्स ॲड करतात आणि त्यानंतर फायनली प्रायव्हेट कॉलेजेसचे नेम्स जे आहेत ते ॲड करतात। यामध्ये सिक्वेन्सने कॉलेजेसचे नेम फिलअप करणं इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्हाला जे कॉलेज अलॉट होणार ते सिक्वेन्स वाईज जे आहे ते कॉलेज अलॉट होतं। सिक्वेन्स वाईज जे आहे तुमचे पर्सेंटाईल रँक अकॉर्डिंग तुम्हाला कॉलेज जे आहे ते दिलं जातं। ठीक आहे, सो सिक्वेन्स जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही कॉलेजेसचे नेम्स फिलअप करता। ठीक आहे, सो प्रेफरन्स फिलिंग प्रोसेस स्टार्ट होते आणि स्टेप नंबर 6 आहे कॅप राऊंड 1। सो कॅप राऊंड 1 मध्ये तुम्हाला कॉलेजेसचे नेम्स फिलअप करायचे असतात आणि कॅप राऊंड 1 झाल्यानंतर तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट होते। तर कॉलेज अलॉट झाल्यानंतर तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात। पहिला ऑप्शन असतो फ्रीज, म्हणजे त्या कॉलेजला फ्रीज करून त्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्या। दुसरा ऑप्शन असतो बेटरमेंट, म्हणजे जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे त्याबद्दल तुम्ही सॅटिस्फाईड नाही आहात, तुम्हाला वाटते की ह्यापेक्षा चांगलं कॉलेज तुम्हाला मिळू शकतं, तर तुम्ही बेटरमेंट ऑप्शनला जाऊ शकता। बेटरमेंट ऑप्शनला गेल्यानंतर तुम्हाला कॅप राऊंड 2 साठी तुम्ही इलिजिबल असता। ओके, आणि जर तुम्हाला वाटत असेल की जे कॉलेज मला पहिल्या राऊंडला मिळालेलं आहे त्या कॉलेजमध्ये मी सॅटिस्फाईड आहे, ते चांगलं कॉलेज आहे
आणि माझ्या मार्क्सच्या अकॉर्डिंग, माझ्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग, माझ्या रँकच्या अकॉर्डिंग हे एक चांगलं बेस्ट कॉलेज मला मिळालं आहे, तर तुम्ही त्या कॉलेजला फ्रीज करून त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. अदरवाईज तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता. असं पण काही वेळेला होतं की कॅप राऊंड 1ला स्टुडंट्सना कॉलेजेस अलॉट होत नाही. असं का होतं, तर काही स्टुडंट्सना खूपच कमी पर्सेंटाईल असतात आणि कॉलेजेसचे नेम फिलअप करताना ते फक्त गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचे नेम ॲड करतात. ओके. प्रायव्हेट कॉलेजेसचे वगैरे नेम ॲड करत नाहीत. जे टॉपचे कॉलेजेस आहेत त्यांचे नेम्स ॲड करतात, ज्यांचा कट ऑफ 95-99 पर्सेंटाईल आहे, आणि बाकीचे जे कमी पर्सेंटाईलचे कॉलेजेस आहेत ते ॲडच करत नाही. सो प्रेफरन्स फिलिंग करताना कॉलेजेसचे नेम्स जे आहेत ते ॲड करताना तुम्हाला ह्याची काळजी घ्यायची आहे की तुम्हाला जे पर्सेंटाईल्स मिळाले आहे, तुमचा जो रँक आहे त्या अकॉर्डिंग तुम्हाला कॉलेजेस फिलअप करायचे आहेत. ओके. सो प्रेफरन्स फिलिंग कशी करायची आहे कॅप राऊंड 1साठी ह्यावर देखील मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. ओके. सो चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जेव्हा तो व्हिडिओ अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. ओके. सो कॅप राऊंड 1 झाल्यानंतर कॅप राऊंड 2 होतो. सेम कॅप राऊंड 1 जसा झाला त्याप्रमाणे कॅप राऊंड 2 होतो. तो झाल्यानंतर मॉपअप राऊंड 1 होतो. कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 मध्ये काही जागा शिल्लक राहतात, तर त्या शिल्लक राहिलेल्या जागा फिलअप करण्यासाठी मॉपअप राऊंड 1 आणि मॉपअप राऊंड 2 घेतला जातो. सो कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 मध्ये ज्या स्टुडंटचं ॲडमिशन झालं नाही त्या स्टुडंटचं मोस्टली मॉपअप राऊंड 1 आणि मॉपअप राऊंड 2 मध्ये ॲडमिशन होतं. आणि मॉपअप राऊंड 1 आणि मॉपअप राऊंड 2 झाल्यानंतर ही जर जागा शिल्लक असतील, काही सीट शिल्लक असतील, तर इन्स्टिट्यूट लेवलचे जे राऊंड आहेत, ओके, कॉलेज लेवलचे जे राऊंड आहेत ते घेतले जातात. एखाद्या स्टुडंटला खूपच कमी पर्सेंटाईल असले आणि कॅप राऊंड 1 कॅप राऊंड 2 मध्ये देखील त्याचं ॲडमिशन नाही झालं, मॉपअप राऊंड 1 मॉपअप राऊंड 2 मध्ये देखील ॲडमिशन नाही झालं, तर त्याचं डेफिनेटली इन्स्टिट्यूट लेवलचे जे राऊंड आहेत, जे कॉलेज लेवलचे राऊंड आहेत त्या ठिकाणी ॲडमिशन होतं. इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला स्पॉट राऊंड पण बोललं जातं. ओके. सो त्या ठिकाणी त्याचं ॲडमिशन होतं. लास्ट राऊंडपर्यंत वेट करा, डेफिनेटली तुमचं इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडपर्यंत ॲडमिशन होऊन जाईल. ओके. जर खूपच कमी पर्सेंटाईल आले असतील तर मी सांगत आहे. अदरवाईज तुम्हाला 50 पर्सेंटाईलच्या जरी अराउंड असले तुमचं कॅप राऊंड 2 पर्यंत ॲडमिशन होऊन जाईल. ओके. मॅक्स टू मॅक्स मॉपअप राऊंड 1. ओके. आणि हे सर्व राऊंड्स कॅप राऊंड 1 कॅप राऊंड 2 मॉपअप राऊंड 1 मॉपअप राऊंड 2 हे सर्व राऊंड्स झाल्यावर तुमचे इन्स्टिट्यूट लेवलचे राऊंड होतात. आणि हे 5 राऊंड झाल्यानंतर तुमचं जे अकॅडमिक इयर आहे, तुमचं जे कॉलेज आहे ते स्टार्ट होतं. ठीक आहे. स्टार्टिंग ऑफ अकॅडमिक इयर. तर ही सर्व BSc नर्सिंगची ॲडमिशन प्रोसेस आहे. होप्स की तुम्हाला समजली असेल. तर पहिला रजिस्ट्रेशन विंडो ओपन होणार आहे. रजिस्ट्रेशन विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत त्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक असेल. त्याचप्रमाणे आय बटनवर पण मी लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करीन. त्यानंतर तुम्ही जे डॉक्युमेंट ऑनलाईन अपलोड केले आहे ते तुम्हाला फिजिकली जाऊन व्हेरीफाय करायचे आहेत. तुम्हाला एक सेंटर अलॉट होईल, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते फिजिकली व्हेरीफाय करायचे आहेत. त्यानंतर तुमची स्टेट मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल, त्यामध्ये तुमचा रँक मेन्शन असेल. ओके. त्यानंतर प्रेफरन्स फिलिंगची प्रोसेस स्टार्ट होईल. कॉलेजेसचे नेम फिलअप करायची जी प्रोसेस आहे ती स्टार्ट होईल. त्यानंतर कॅप राऊंड 1 होईल. कॅप राऊंड 1 मध्ये जर तुम्हाला कॉलेज मिळालं तर तुमच्याकडे 2 ऑप्शन्स राहतील, फ्रीज और बेटरमेंट. फ्रीज ऑप्शन सिलेक्ट केला तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल. तुम्हाला वाटत असेल की ह्यापेक्षा मला चांगलं कॉलेज मिळू शकतं, मी कॅप राऊंड 2 ला जाणार, तर तुम्ही बेटरमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करून कॅप राऊंड 2 साठी जाऊ शकता. मग कॅप राऊंड 2 होईल. मग मॉपअप राऊंड 1 मॉपअप राऊंड 2 आणि मॉपअप राऊंड 1 मॉपअप राऊंड 2 झाल्यावर पण जर सीट शिल्लक असतील आणि असतातच शिल्लक, त्या फिलअप करण्यासाठी इन्स्टिट्यूट लेवलचे राऊंड घेतले जातील, म्हणजे कॉलेज लेवलचे. आणि ज्यांना खूपच कमी पर्सेंटाईल आहे त्यांना ह्या ठिकाणी ह्या राऊंडला डेफिनेटली कॉलेज मिळू शकतं. आणि हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर फायनली तुमचं जे कॉलेज आहे, स्टार्टिंग ऑफ अकॅडमिक इयर, तुमचं जे BSc नर्सिंगचं फर्स्ट इयर आहे, फर्स्ट सेमिस्टर जे आहे ते स्टार्ट होतं. सो होप्स की BSc नर्सिंग ॲडमिशनची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला डिटेलमध्ये कळाली असेल. सो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे पण मी इम्पॉर्टंट ॲडमिशन रिलेटेड व्हिडिओ अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळत राहील. ओके. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय बाय.